समस्या की वजह से हम लोग ने ये आगे अगले साल लेने की हम सोच रहे हैं। या सगळ्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या स्पर्धांमध्ये आपण सगळ्यांना मी सगळ्यांना विनंती करणार आहे आपण सगळ्यांनी सहभागी होता त्यामध्ये एखादे चांगले एक्सपर्ट यावे। यंदा आपण विरार येथे यंगस्टार माध्यमातून एक स्केटिंग यहाँ पे एक स्केटिंग रीग जो है हम लोग ने बनाई है विरार में, वो स्केटिंग की नेशनल की स्पोर्ट्स हमारे के जनवरी में होने वाली है। और स्केटिंग एसोसिएशन के जो लोग नेशनल के लोग आते हैं उन्होंने बताया इतनी अच्छी स्केटिंग रीग जो है पूरे महाराष्ट्र में नहीं है, इतनी अच्छी रीग हम लोग ने बनाई है। इसके पीछे भी हमारे आमदार खासदार हमारा हितेंद्र ठाकुर ये है और एक अच्छी इव्हेंट जो हम लोगों को देना चाहते हैं। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करणार आहे की असे वेगवेगळे ज्या स्पर्धा जे आहेत ह्या स्पर्धा घेण्याचा आमचा जो मनोदय आहे तो फक्त इथला तरुण जो आहे तरुणांचा कलाक्रीडा त्यांच्या अंगात असलेले सुप्त कलाक्रीडा गुण ह्यांना वाव देण्यासाठी है। आमच्या सगळ्यांच्या मनात एक आहे कि जैसा अपन हम लोग टीवी पे देखते हैं यूरोप अमेरिका इस कंट्री से देसी खेल वहां पे हम लोग देखते हैं, वैसे हमारे इंडिया के जो देसी खेल है जैसे कि गुल्ली डंडा है, मतलब मराठी में आमी विटी दांडू कहते हैं हम लोग, तो ऐसे खेल भी हम लोग करवा सकते हैं क्या। यहाँ पे आटा बीटा करके गेम है, मला वाटते पूर्णपत्रे सर त्यातले चांगले मार्गदर्शक है कि ऐसे अलग अलग देसी जो गेम है वो भी हम ले सकते हैं कि हम लोग सोच रहे हैं क्योंकि हमारे यहाँ पे अच्छी टीम है, टीम बढ़ाना चाहते हैं। मैं यहाँ पे आप लोगों को, आप जो हमारे महानुभाव हम लोग मेहमान आए हैं उनको मैं इतनी रिक्वेस्ट करूंगा, आपके पास अगर ऐसा कोई प्रोग्राम है अच्छे खेलों के लिए, अच्छे स्पोर्ट्समैन का अच्छे मार्गदर्शन करने के लिए, तो हम लोग आपको जरूर साथ में लेके अच्छे गेम करवा सकते हैं। आपल्या सगळ्यांना धन्यवाद देताना आपल्याला एकच सांगू इच्छितो की वसई विरार महानगरपालिकाचा महापौर म्हणून नव्हे तर या कलाक्रीडा महोत्सवाचा एक सुरुवातीपासूनचा एक कार्यकर्ता म्हणून की आपल्या महानगरपालिका जी आहे ही ग्रीन आणि क्लीन महानगरपालिका आहे, अत्यंत चांगल्या महानगरपालिकेचा आपला दर्जा आहे की पुढील 10 वर्षामध्ये आपली महानगरपालिका भारतातली सर्वोत्तम व्हावी अशा प्रकारे आराखडा हितेंद्र ठाकूर यांनी तयार केलेला आहे। आणि त्यात सर्वात महत्त्वाचं पर्यावरणाच्या रक्षणासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी, पेट्रोल डॉलर वाचवण्यासाठी, शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, ट्रॅफिक जाम किंवा वेळेचा बचत करण्यासाठी एकच इलाज आणि तो म्हणजे सायकल चालवा असा मंत्र आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो। वसईचा इतिहास, वसईचं पर्यावरण रक्षण झालं पाहिजे, वसईचा इतिहास, वसई हमारी ये जो तहसील है, हमारी जो कॉर्पोरेशन है उसको 2000 साल का पुराना इतिहास है। यहाँ पे सम्राट अशोककालीन बुद्ध स्तूप यहाँ पे है, अलग अलग धर्म की जैसे कि पुराने 400-500 साल पुराने चर्च यहाँ पे है, हिंदुओं का पुराना मंदिर है, एक पुराना दरगाह है, वैसे हिंदू मुस्लिम क्रिश्चियन बौद्ध हर जैनों का एक बड़ा टेम्पल, जुना टेम्पल है, अलग अलग धर्म के यहाँ पे अलग अलग मंदिर है। वैसे यहाँ पे बहुत अच्छा बीच है, समुद्र किनारा लगभग 24 किलोमीटर 24 किलोमीटर का समुद्र किनारा है, अच्छा बीच है, रिवर के बैंक लगभग 50 किलोमीटर रिवर बैंक है, अच्छा फॉरेस्ट है, अच्छी ग्रीनरी है। और इस सब का उपयोग करके हमारे यहाँ पे अच्छी जो पर्यटन जो सुविधा जो है जैसे कि टूरिस्ट आने के लिए हम लोग हमेशा कोशिश करेंगे। और इस कलाक्रीडा महोत्सव के पीछे, अलग अलग गेम के पीछे हमारा ये भी एक उद्दिष्ट है कि अच्छे लोग बाहर से हमारी महानगरपालिका में आकर यहाँ का टूरिस्ट व्यवसाय बढ़ाना चाहिए। मैं आप सब लोगों को धन्यवाद देता हूँ। महानगरपालिकेच्या वतीने, कलाक्रीडा महोत्सवाच्या वतीने आपल्या सगळ्या समोर बसलेल्या इथल्या सगळ्या सहकारी मित्रांना, खिलाडूंना, सर्व शाळांना, खास करून शाळांना मी धन्यवाद देईल कारण शाळांची मॅनेजमेंट, शाळांचे शिक्षक, स्पोर्ट्स शिक्षक यांचा आम्हाला नेहमी सहकार्य असते। प्रकाश वनमाळी माझ्या पाठी आहेत, मला कुठेतरी सूचना देत असतात, अजून कोणाचं काही धन्यवाद मानायचे असेल तर आपण नक्की मानू। आपण सगळ्यांना एक सांगू इच्छितो की कलाक्रीडा महोत्सव हा कुठल्या एका माणसाच्या खांद्यावर नसून त्याचे अनेक असे खांदे आहेत आणि त्या खांदा म्हणजे इथला प्रत्यक्ष काम करणारा इथला कार्यकर्ता हा आहे। मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हा कलाक्रीडा महोत्सव उत्तरोत्तर नक्की वाढत जाओ आणि आज जे 40,000 स्पर्धक आहेत ते स्पर्धक वाढत असताना हे स्पर्धक जे आहेत हे नॅशनल लेवल पर्यंत गेलेले आहेत, इंटरनॅशनल लेवल पर्यंत जावं अशी इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद, नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद, धन्यवाद महापौर साहेब। आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो। पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे मनापासून आभार। आता आपले मान्यवर क्रीडांगणावरील इतर ज्या स्पर्धा आहेत त्याचे उद्घाटन करतील आणि 10 मिनिटात इथे आ जरा नचले हा कार्यक्रम सुरू होईल।
येतो बघ. तू सांग ना येतो तो ऑडिओ चेक करा, ऑडिओ चेक करा. त्यांना येऊ दे जरा बाजूला बाजूला येऊ दे. रेडी राहा फक्त. या कला क्रीडा महोत्सवात मी शलाका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला लागलेले आपले प्रमुख पाहुणे यांचं आता इथे आगमन होत आहे. जाणून घेऊया त्यांच्या या कार्यक्रमाविषयी काय प्रतिक्रिया आहेत. ये अपने पूरे लाइव है अपना. राजा जी, ये कार्यक्रम पूरे तालुका में टेलीकास्ट हो रहा है जी. यहाँ से ये वसई कला क्रीड़ा महोत्सव से बहुत से कलाकार, बहुत से क्रिकेट पटु आगे बढ़ रहे हैं, लेकिन उन्हें और आगे जाने के लिए आप क्या सलाह देना चाहेंगे? देखिए, सवाल सलाह का नहीं है, सवाल है परफॉर्मेंस का. इतना बड़ा मंच उनको मिल रहा है और उसके बाद वो एक ऐसी जगह पर हैं जो उसका नाम है मुंबई. तो मैं नहीं समझता कि यहाँ पर उनको आगे बढ़ने के लिए और कोई इतने मंच के बाद और भी आगे मंच मिल सकता है मुंबई में, और एक ऐसी जगह पे हैं. मैं समझता हूँ सवाल है परफॉर्मेंस का, कि आपको जो मंच मिला वहाँ अपने परफॉर्मेंस कैसे कर रहे हो, आप नंबर कितने गेन कर रहे हो. तो हो सकता है कि वहाँ पर अगर वो कमज़ोर पड़ेंगे तो उनकी कोई मदद नहीं कर सकता. तो मेरी उनसे एक ही रिक्वेस्ट है कि आपको जब भी ऐसा मंच मिले आप पूरी मेहनत के साथ, ईमानदारी के साथ मेहनत करें और डिसिप्लिन में मेहनत करें. आप देखिए कि आपको सक्सेस हमेशा मिलेगा और वो आपको एक ऊंचाइयों पे लेकर के जाएगा. जी थैंक यू सर, आपकी सलाम जरूर याद रखेंगे. वीर धवल खाडे सर, मराठीत घे. वीर धवल, खरं तर आमच्या या वसईला तिन्ही बाजूने सागरी किनारा आहे, त्याच्यामुळे आमच्या तरुण पिढीला प्रत्येकाला जलतरणाची आवड आहे, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्याने आज ते पुढे जाऊ शकत नाही. तर त्यांना तू काय मार्गदर्शन करशील? मी आता पुढचे 4 महिने इथेच आहे आणि स्विमिंग पण मला सुरू करायला लागणार आहे. तर मी विचार करायला कोणत्या स्विमिंग पूलवर स्विमिंग करायचं. तर मला स्विमिंग पूलवर गेल्यावर मार्गदर्शन चांगलंच होईल. आणि इथे महापौर साहेब आणि ठाकूर साहेब पण खूप हौशी आहेत आणि त्याची म्हणजे खूप चांगलं वाटतं, कारण इतकी हौस स्पोर्ट्सबद्दल जास्त लोकांना नसते. आणि त्यामुळं मला वाटतं वसई विरारला खूप स्कोप आहे की स्पोर्ट्समध्ये पुढच्या 4 वर्षात काहीतरी चांगली कामगिरी करू शकतात. आणि म्हणजे आईवडिलांनी जर इंटरेस्ट घेतला तर नक्कीच काही ना काहीतरी होऊ शकतं. जलतरणासारख्या स्पर्धांसाठी आई बाबांना इन्स्पिरेशनल काय वर्ड सांगशील की मुलांनी का सहभाग घ्यावा या स्पर्धांत? आता जे आता मी जलतरणातून मला क्लास 1 ऑफिसरचा जॉब मिळाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये. तर तसे महाराष्ट्र गव्हर्नमेंट सोडून दुसरे फील्ड्स आहेत जिथं आता जॉब्स ऑफर होत आहेत सगळ्या स्पोर्ट्समध्ये. तर म्हणजे स्पोर्ट्स थ्रू तुम्ही करिअर करू शकता, म्हणजे फक्त अभ्यासच फक्त ऑप्शन नाही आहे. तर मन लावून जर तुम्ही स्पोर्ट्स केलं तर नक्कीच तुमचं फ्युचर बनू शकतं. थँक्यू. नारंगी 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 कपिल जी, आप क्या महसूस कर रहे हैं इस महोत्सव में आकर? आय फील गुड, कारण की इथे एवढा मोठा महोत्सव चालला आहे. आणखीन लोकनेते हितेंद्र ठाकूर फार मोठं काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये आत्ता फार कमी स्पोर्ट्स असे आहेत की जे सगळे स्पोर्ट्स खेळतात, पण सगळ्या शाळांना एकत्र घेऊन 3 वसई विरार सगळ्यांना एकत्र घेऊन एवढा मोठा स्पोर्ट्स करणं छोटी गोष्ट नाही आहे. आणि एवढ्या मोठ्या हस्तींना बनवलं, विजेंद्र साहेबांना बनवणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आणि याच्यावरून असं कळतं की आपण दे आर कॉन्ट्रीब्युटिंग देमसेल्फ की हा स्पोर्ट्स वरती यावा. कारण आता क्रिकेटमुळं आता इतकं क्रिकेटचं झालेलं आहे की दुसऱ्या स्पोर्ट्सना वाव नाही आहे. त्याच्यामुळं जर स्पोर्ट्स असतील आणि असे असतील तर त्याच्यामुळं वाव मिळेल, आणखी नवीन स्पोर्ट्स तयार होतील, नवीन स्पोर्ट्समन तयार होतील. आणि त्याच्यामुळं हा बेस जर तेव्हा तयार झाला तर त्या बेसवरतीच आपण ऑलिम्पिकला मेडल मिळू शकू. फक्त वरती जाऊन आंतरराष्ट्रीय खेळतो, आता जाऊन खेळतो, इट्स नॉट पॉसिबल राईट नाव. हे केव्हा पॉसिबल होणार? जेव्हा हे बेस तयार होईल, आणि जेव्हा बेस तयार होईल त्यावेळीच आपले आंतरराष्ट्रीय खेळाडू वीर धवल खाडे आणखीन विजेंद्र सिंग सारखे खेळाडू तयार होतील. नाहीतर हे पॉसिबल नाही इतक्या लवकर. त्यामुळे हा बेस करायलाच पाहिजे तयार. त्याच्यामुळं आय थिंक हे फार मोठं काम चालू आहे. आणि हे खेळ असे
Mm-hmm.